नेक्स्ट टॉपिक बघा, थर्मोडायनेमिक्स. पहिल्यांदा थर्मोडायनेमिक्सची डेफिनेशन दिलेली आहे. थर्मोडायनेमिक्स इज द ब्रँच ऑफ फिजिक्स. फिजिक्सची पण ब्रँच आहे, केमिस्ट्रीची पण ब्रँच आहे. आपण फिजिक्सचा अभ्यास करतोय तर फिजिक्सची ब्रँच सांगायची. याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की जे फिजिक्समध्ये जे थर्मोडायनेमिक्स बद्दल सांगितले ते फिजिक्समध्येच वापरा. केमिस्ट्रीमध्ये जे सांगितले ते केमिस्ट्रीमध्ये वापरा. काही कन्सेप्ट मध्ये बरोबर अपोजिट कंडिशन्स आहेत, त्या तेवढ्या काळजीपूर्वक व्यवस्थित लक्षात ठेवा. त्या पद्धतीने इक्वेशन्स मध्ये फरक पण पडणार आहेत. त्यामुळे ज्या त्या सेक्शन मधलं ज्या त्या सेक्शन मध्ये वापरा एवढं लक्षात ठेवा. So thermodynamics is the branch of physics that deals with the concepts of heat and temperature. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या कन्सेप्ट आहेत बघा, हीट, टेम्परेचर अँड इंटर कन्व्हर्शन ऑफ हीट अँड अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी. आणि हीट आणि एनर्जी, हीट ही सुद्धा एक एनर्जीचा फॉर्मॅट आहे आणि त्याच्याबरोबर एनर्जीचे अदर फॉर्म्स यांच्यामधलं इंटर कन्व्हर्शन याच्यामध्ये अभ्यास केला जाईल. त्याच्या पुढचा पॉइंट आहे थर्मल इक्विलिब्रियम. आता बघा इथं काय म्हटले, पहिल्यांदा हीटची डेफिनेशन दिले, ती करा. इम्पॉर्टंट डेफिनेशन. हीट इज समथिंग that is transferred from a substance at a higher temperature to that at a lower temperature. हीटला काय म्हटले तिने, समथिंग म्हटले, की जे हायर टेम्परेचरच्या सबस्टन्स कडून लोअर टेम्परेचरच्या सबस्टन्स कडे ट्रान्सफर केलं जाईल. एनर्जी आहे ती, आणि ती नेहमी हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचर कडे फ्लो होते. When two objects are at the same temperature, they are in thermal equilibrium. मग साहजिकच दोन बॉडीचं टेम्परेचर जर सेम असेल तर ते थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असतील. म्हणजे पहिल्या बॉडीकडून दुसऱ्या बॉडीकडे येणारी हीट एनर्जी आणि दुसऱ्याकडून पहिल्याकडे येणारी हीट एनर्जी ही इक्वल असेल, सेम असेल. त्याच्या पुढचा पॉइंट आहे झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. अनदर इम्पॉर्टंट पॉइंट, करून ठेवा हे सगळ्या गोष्टी. याच्यामध्ये काय म्हटले बघा, इफ टू सिस्टम्स आर इच इन थर्मल इक्विलिब्रियम विथ ए थर्ड सिस्टम, दे आर ऑल्सो इन थर्मल इक्विलिब्रियम विथ इच अदर. दोन सिस्टम्स आहेत, ते एका तिसऱ्या सिस्टम बरोबर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत. then they are also in thermal equilibrium with each other. समजा A आणि B थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत, A आणि C हे पण थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत. मग तुम्ही काय लिहू शकताय, B आणि C they are also in thermal equilibrium. तुमचे ट्रायंगलच्या ज्या प्रॉपर्टीज असायच्या 10वी पर्यंत वगैरे, पहिला त्रिकोण दुसऱ्याशी एकरूप, दुसरा तिसऱ्याशी एकरूप, तर पहिला आणि तिसरा एकरूप, या पद्धतीने आहे. द सायन्स ऑफ मेजरिंग टेम्परेचर्स. टेम्परेचर मेजर करण्याचं जे सायन्स आहे त्याला म्हणतात थर्मामेट्री. त्याच्यानंतरचा पॉइंट बघा, हीट, इंटरनल एनर्जी अँड वर्क. मग हीटची डेफिनेशन आपण वरती आता सांगितलेली आहे. आता इंटरनल एनर्जी बघूया काय आहे. इंटरनल एनर्जी. Internal energy is defined as the energy associated with the random disordered motion of the molecules of a system. एका सिस्टम मध्ये जे मॉलिक्युल्स असतील त्यांची रॅन्डम डिसऑर्डर्ड मोशन, त्याच्याशी संबंधित जी काही एनर्जी असेल त्याला म्हणायचं इंटरनल एनर्जी. डेफिनेशन्स व्यवस्थित करा. सगळ्या डेफिनेशन्स आपण व्यवस्थितपणे एकत्र कलेक्ट केलेल्या आहेत. पुस्तकामध्ये बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत, पण परीक्षेमध्ये विचारण्यासारखं जेवढं आहे तेवढंच आपण नोट्समध्ये ठेवलेलं आहे. थर्मोडायनॅमिक सिस्टम अँड थर्मोडायनॅमिक प्रोसेस. इम्पॉर्टंट डेफिनेशन करून ठेवा. थर्मोडायनॅमिक सिस्टम कशाला म्हणायचं बघा,
A thermodynamic system is a group of objects that can form a unit which have ability to exchange energy with its surrounding. थर्मोडायनेमिक सिस्टम काय आहे? ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट्स. ऑब्जेक्ट्सचा ग्रुप असेल, त्यांचा एक युनिट तयार होतो आणि ते सराउंडिंग बरोबर काय करू शकतं? हीट एनर्जी एक्सचेंज करू शकतं. मग इथं डायग्राम दाखवलेली आहे, ही सिस्टम आहे. हे आजूबाजूचं जे काय आहे ते सराउंडिंग आहे. सिस्टम आणि सराउंडिंग यांना सेपरेट करणारं हे जे काही आहे, बघा इथं दाखवलेलं आहे ते, दिस इज कॉल्ड ॲज बाउंड्री. त्याला बाउंड्री असं म्हटलेलं आहे. Anything that is not a part of the system is its surrounding or its environment. जे सिस्टमचा भाग नाही त्याला सराउंडिंग किंवा त्याचं एन्व्हायरमेंट असं म्हणायचं आहे. आणि सिस्टम आणि सराउंडिंग यांना सेपरेट करणारं जे काही आहे त्याला म्हणतात बाउंड्री. त्याच्यानंतर आहेत टाइप्स ऑफ सिस्टम. सिस्टमचे टाइप्स बघा. पहिली सिस्टम आहे ओपन सिस्टम. ओपन सिस्टम मध्ये एनर्जी आणि मॅटर दोन्ही गोष्टी एन्व्हायरमेंट बरोबर एक्सचेंज होतात. समजा एखादं भांड घेतलं, त्याच्यामध्ये जर आपण वॉटर घेतलं या ठिकाणी, त्याला बाकीची सगळी व्यवस्था प्रोव्हाइड करून या ठिकाणी त्याला हीट केलं, तर आता याच्यामध्ये काय होणार? याच्यातून वॉटर वेपर्स जे आहेत त्या हवेमध्ये निघून जातील. ठीक आहे, म्हणजे याला सराउंडिंग कडून हीट एनर्जी मिळते. हीट एनर्जी मिळाल्यानंतर त्याचं कन्व्हर्शन व्हेपर्स मध्ये होते. व्हेपर्स सराउंडिंगला दिले जातात, म्हणजे एनर्जी मिळते, मॅटर बाहेर पडतं. याचा अर्थ एनर्जी आणि मॅटर या दोन्ही गोष्टी इथं काय होतात? एक्सचेंज होतात. आता जर समजा या भांड्याला मी वरून असं झाकण लावलं या ठिकाणी, तर आता काय होईल? त्याला हीट एनर्जी मिळेल, मात्र याच्यातून मॅटर बाहेर पडणार नाही. म्हणजे याच्यामध्ये फक्त हीट एनर्जी एक्सचेंज होते, मॅटर नाही. त्याला म्हणायचं क्लोज्ड सिस्टम. इट अलाउज एक्सचेंज ऑफ एनर्जी ओनली, नॉट द मॅटर. आणि हेच जर समजा ते भांड उचलून डायरेक्ट आपण याच्यामध्ये जे काय असेल ते लिक्विड घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे थर्मास फ्लास्क मध्ये त्याला ठेवलं, की जे कोणत्याही प्रकारे बाहेरची हीट एनर्जी आत येऊन देत नाही, आतील हीट एनर्जी बाहेर जाऊन देत नाही, असा प्रकार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एनर्जी आणि मॅटर दोन्ही पण एक्सचेंज होणार नाही. त्याला म्हणायचं आयसोलेटेड सिस्टम. आयसोलेटेड सिस्टम, इट कॅनॉट एक्सचेंज बोथ एनर्जी अँड मॅटर. फॉर एक्झाम्पल थर्मास फ्लास्क. हे लक्षात ठेवा प्रकार कशावरून त्यांनी डिफाईन केलेले आहेत. तर एनर्जी आणि मॅटर दोन्ही एक्सचेंज होत असेल ओपन सिस्टम, फक्त एनर्जी एक्सचेंज होते क्लोज्ड सिस्टम, काहीच एक्सचेंज होत नाही आयसोलेटेड सिस्टम. नेक्स्ट पॉइंट आहे थर्मोडायनेमिक प्रोसेस. A thermodynamic process is a process, path, method, काही तुम्ही कन्सिडर करू शकता. It is a process in which the thermodynamic state of a system is changed. थर्मोडायनेमिक प्रोसेस ही प्रोसेस आहे, पाथ आहे, वे आहे, की ज्या पद्धतीनं एखाद्या थर्मोडायनेमिक सिस्टमची स्टेट चेंज होते. हा शब्द प्रयोग लक्षात ठेवा, स्टेट. मग ही स्टेट चेंज होते म्हणजे नेमकं काय चेंज होतं ते बघूया आता. द स्टेट ऑफ ए सिस्टम इज डिस्क्राइब्ड बाय युजिंग टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम ॲज इट्स व्हेरिएबल्स. ती स्टेट डिफाईन करण्यासाठी हे व्हेरिएबल्स वापरले जातात. टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स पण आहे. या सगळ्या गोष्टी डिफाईन केलेल्या असतात. ज्या वेळेला स्टेट बदलते त्यावेळेला यांच्या व्हॅल्यू सुद्धा बदलतात. वेन स्टेट चेंजेस
देर इज अ चेंज इन टेम्परेचर, प्रेशर अँड व्हॉल्यूम. ज्यावेळेला स्टेट बदलते त्यावेळेला टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम हे सुद्धा बदलतात. त्याच्यानंतर आहे हीट. इथं पण डेफिनेशन आहे बघा. इट इज डिफाइन्ड ॲज द एनर्जी दॅट इज ट्रान्सफर्ड between the system and its environment due to a temperature difference that exists between the two. तर इथं त्यांनी कशी डेफिनेशन केलेली आहे बघा. एनर्जी दॅट इज ट्रान्सफर्ड, सिस्टम आणि त्याचं एन्व्हायरमेंट, सिस्टम आणि सराउंडिंग मध्ये ही एनर्जी ट्रान्सफर होते. कशामुळे होते? ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स बिटवीन देम. सिस्टम आणि सराउंडिंग मध्ये काही टेम्परेचर डिफरन्स असेल तर हाय टेम्परेचर रिजन कडून लो टेम्परेचर रिजन कडे जी एनर्जी फ्लो होते त्याला हीट एनर्जी म्हणतात. त्याच्यासाठी नोटेशन वापरलेलं आहे क्यू. आता बघा, व्हेन द एनर्जी इज ट्रान्सफर्ड टू अ सिस्टम फ्रॉम इट्स एन्व्हायरमेंट, ज्यावेळेला एनर्जी एन्व्हायरमेंट कडून, सराउंडिंग कडून सिस्टमला मिळते ती एनर्जी पॉझिटिव्ह कन्सिडर केली जाते. अशा परिस्थितीमध्ये सिस्टम एनर्जी गेन करते. द सिस्टम गेन्स ऑर ऍब्सॉर्ब्स द एनर्जी. व्हेन द एनर्जी इज ट्रान्सफर्ड फ्रॉम द सिस्टम टू इट्स एन्व्हायरमेंट, सिस्टम कडून एन्व्हायरमेंटला जर एनर्जी दिली, इट इज निगेटिव्ह, ती एनर्जी निगेटिव्ह असते. सिस्टम लुजेस ऑर रिलीजेस द एनर्जी. तशा परिस्थितीमध्ये सिस्टम एनर्जी लूज करते, रिलीज करते. नेक्स्ट पॉइंट, चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टम. इंटरनल एनर्जी जी काही चेंज करायची आहे ती तुम्ही दोन प्रकारे चेंज करू शकता. इंटरनल एनर्जी ऑफ ए सिस्टम कॅन बी चेंज्ड इन टू डिफरंट वे. फर्स्ट, बाय हिटिंग इट, त्याला हिट करा, त्याची इंटरनल एनर्जी चेंज होते. बाय डुईंग वर्क ऑन इट, त्याच्यावरती वर्क डन करा, मग ते वर्क ऑफ एक्सपान्शन, वर्क ऑफ कॉम्प्रेशन, त्या सगळ्या गोष्टी पुढे आपल्याला बघायला मिळतील. बाय हिटिंग इट, त्याच्यामध्ये त्याचं टेम्परेचर वाढेल, त्यामुळे त्याची इंटरनल एनर्जी सुद्धा वाढेल. इथं लक्षात ठेवा, इंटरनल एनर्जी आणि टेम्परेचर दे आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इच अदर. त्यामुळे टेम्परेचर वाढलं की इंटरनल एनर्जी वाढते, त्याच्यासाठी त्याला हीट करावं लागेल. त्यानंतर हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, W इक्वल टू जे इंटू एच, वेअर जे इज अ मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट. ज्यावेळेला आपण प्रॉब्लेम सोडवू त्यावेळेला त्याच्या व्हॅल्यूज, त्याचे SI युनिट वगैरे सगळे येईल. दिस इज वर्क डन, दिस इज हीट एनर्जी अँड दिस इज जे, दॅट इज मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट. नेक्स्ट पॉइंट आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. मग त्याच्यासाठी त्यांनी एक सिस्टम कन्सिडर केलेली आहे, ती बघूया आपण. कन्सिडर अन आयडियल गॅस एनक्लोज्ड इन ए सिलेंडर विथ ए मूव्हेबल massless frictionless piston as shown in the figure. तर या पद्धतीनं तो पिस्टन कन्सिडर करायचा, सॉरी सिलेंडर पिस्टन ही अरेंजमेंट कन्सिडर करायची आहे. हा सिलेंडर दाखवलेला आहे, दिसते, हा सिलेंडर आहे, हा इथं पिस्टन दाखवलेला आहे. यांनी काय काय त्याला कंडिशन दिलेले आहेत बघा. मुव्हेबल, मासलेस, फ्रिक्शनलेस पिस्टन, हे सगळं आयडियली कंडिशन्स कन्सिडर करण्यासाठी घेतलेलं आहे. प्रत्यक्षात या पद्धतीनं कंडिशन्स नसतात, त्याला मास असतं, या ठिकाणी फ्रिक्शन होणार असते, ते कन्सिडर करावं लागेल. मुव्हेबल तर तो पाहिजे, त्याचा काही प्रश्नच नाहीये. द गॅस इनसाइड द सिलेंडर इज द सिस्टम. याच्या आत इथं जो काही गॅस असेल ती आपली सिस्टम असेल. अँड सिलेंडर अलॉंग विथ द पिस्टन इज इट्स एन्व्हायरमेंट. हा बाकीचा सिलेंडर, हा पिस्टन आणि हे बाकीचं आउटसाइडचं एन्व्हायरमेंट, हे सगळं त्याचं सराउंडिंग असेल, एन्व्हायरमेंट असेल. त्याच्या पुढे बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, या दोन गोष्टी लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट. जर याच्यामध्ये एक्सपान्शन असेल
द गॅस डज ए पॉझिटिव्ह वर्क ऑन द पिस्टन. एक्सपान्शनच्या वेळेला काय होईल बघा. एक्सपान्शन म्हणजे हा पिस्टन इकडं बाहेर ढकलला जाईल. त्यावेळेला गॅसला अवेलेबल असलेला व्हॉल्यूम वाढेल, म्हणजेच इथं एक्सपान्शन होईल. अशा परिस्थितीमध्ये वर्कडन पॉझिटिव्ह घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट. कॉम्प्रेशन मध्ये ह्या पिस्टनला आत ढकललं जाईल, म्हणजे साहजिकच व्हॉल्यूम कमी होईल. तशा परिस्थितीमध्ये निगेटिव्ह वर्कडन असेल, तर वर्कडन विल बी निगेटिव्ह. या पद्धतीनं हे सगळं आहे. पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क, एक्सपान्शन, कॉम्प्रेशन, बरोबर याच व्हॅल्यूज केमिस्ट्रीमध्ये अपोजिट होतात. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि हेच दोन्ही ठिकाणी जर व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर नसतील तर थोडासा गोंधळ होऊ शकतो. प्रॉब्लेम मध्ये ह्या गोष्टी त्रास देतात. त्यामुळे हे जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. कुठं काय आहे हे परफेक्टली माहिती असू दे. याच्या पुढचा पॉइंट आहे एक्सप्रेशन फॉर वर्क डन बाय ए गॅस. इथं डायग्राम दाखवलेली आहे. कन्सिडर an ideal gas enclosed in a cylinder with a movable, massless, frictionless piston. हे शब्दप्रयोग लक्षात ठेवा. तर इथं डायग्राम दाखवलेली आहे. याच्या आत इथं गॅस आहे. ठीक आहे, हा पिस्टन आहे. तो पिस्टन तुम्ही मूव्ह करू शकताय कुठल्याही डिरेक्शन मध्ये. A इक्वल टू क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द सिलेंडर, तो इथं दाखवलाय बघा. असं हा क्रॉस सेक्शनल एरिया आहे. त्याच्यानंतर P इक्वल टू कॉन्स्टंट प्रेशर एक्झर्टेड बाय द सिस्टम ऑन द पिस्टन. या गॅस कडून, या सिस्टम कडून या पिस्टन वरती ऍक्ट होणारं कॉन्स्टंट प्रेशर, ते आहे स्मॉल p. मग या सिस्टमनं या पिस्टन वरती एक्झर्ट केलेला फोर्स किती असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रेशरचा फॉर्म्युला फक्त माहित पाहिजे. प्रेशर इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. त्याच्यावरून फोर्स म्हणजेच काय येणार, प्रेशर इंटू एरिया येणार. तेच इथे दिलेलं आहे बघा. बघा लक्षात येते का? इथे दिसत नसेल तर बघा, आता इथे दिसते. तर तेवढा फोर्स त्या ठिकाणी ऍक्ट होईल. If the piston moves through an infinite symbol, that is a very small distance, dx. हा फोर्स ऍक्ट होतोय म्हणजे ते मूव्ह होणार. समजा ते डिस्टन्स कन्सिडर केलं dx, आणि डिस्टन्सला शब्द काय वापरलाय बघा, इनफायनाईट सिम्बल. लक्षात ठेवा, ज्यांचं मॅथ्स आहे त्यांना माहिती आहे, डेरिव्हेटिव्ह मध्ये वगैरे झालेलं आहे. इनफायनाईट सिम्बल याचा अर्थ इनफायनाइटली स्मॉल, अतिशय सूक्ष्म, व्हेरी स्मॉल डिस्टन्स dx. मग फोर्स आहे F, डिस्टन्स आहे dx. मग वर्कडन इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, हे तुम्हाला घ्यावं लागेल. मग याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरल्यानंतर हा फॉर्म्युला येतो. तिने डायरेक्टच दिले. काय पुस्तक आहे आपलं, त्याला काय पर्याय नाही. मग इथं काय काय होणार बघा, याच्यामध्ये फोर्सच्या ठिकाणी हा फॉर्म्युला वापरा, P इंटू ए इंटू डी एक्स. मग ए इंटू dx, ए हा एरिया आहे आणि dx हे तिथं कव्हर केलं जाणारं डिस्टन्स आहे. समजा हा जर आपण एरिया घेतला आणि एवढंच डिस्टन्स आपण dx घेतलं, बघा कुठं दाखवतोय ते dx. म्हणजे हा जर पिस्टन, आपण इथं डायग्राम काढू सरळ वेगळे, फार काय असं त्याच्यामध्ये विशेष काय नाहीये जास्त. समजा हा जर मी सिलेंडर घेतला इथं असा, सुरुवातीला पिस्टन हिथं होता, नंतर तो हिथं येणार. बघा लक्षात येते का? ही त्याची पहिली सिच्युएशन, ही त्याची नंतरची सिच्युएशन. मग पहिला व्हॉल्यूम आहे इथून इथपर्यंत, व्हॉल्यूम बरं का याच्या आतला, तो V1, आणि इथून इथपर्यंत व्हॉल्यूम आहे V2. मग हा पिस्टन जर वरती मूव्ह झाला
तर V1 चा व्हॉल्यूम झाला V2, म्हणजे व्हॉल्यूम वाढला. मग चेंज इन व्हॉल्यूम किती होणार? dV इक्वल टू V2 मायनस V1 एवढं होणार. मग आता हिथं आपल्याला काय करायचं आहे की एरिया आणि हे डिस्टन्स dx यांच्यातलं रिलेशन मला पाहिजे. मग त्याच्यासाठी एकच मिनिट फक्त थोडी वेगळी डायग्राम मी अजून एक तयार करून घेतो इथं, की जी तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे ते एक्सप्लेन करू शकते. थोडस आपण इकडं वेगळीच डायग्राम करू, कारण ते लागेलच एकदा कधी ना कधीतरी तुम्हाला ते ड्रॉ करून दाखवावंच लागेल. हे बघा, हा सिलेंडर आहे. मग याच्यामध्ये पिस्टन पहिल्यांदा या ठिकाणी असेल असा, त्याची इनिशियल पोझिशन आहे. तो पिस्टन जो आहे तो असा इकडून दाखवावा लागेल तुम्हाला वरती करून. मग इथं तो पिस्टन आहे, याचा एरिया आहे ए. मग हा पिस्टन नंतर काय होणार? इथे येणार वरती, थोडं डॉटेड दाखव या पद्धतीने. आता हा जो एवढाच पोर्शन, एवढा भाग, हा जो तयार झालेला आहे, हा अजून एक छोटा सिलेंडर त्या ठिकाणी तयार होईल. मी डॉटेड नाही काढू शकत, ठीक आहे. हा एवढाच सेक्शन असा असेल, बघा समजते का? म्हणजे हा जो पोर्शन आहे, हा पोर्शन एवढाच असेल. मग हा एरिया असणार आहे त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया, आणि हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स त्यांनी घेतलंय dx. मग ए इंटू dx म्हणजे काय झालं? एरिया ऑफ बेस इंटू हाईट झालं. म्हणजेच तुम्हाला इथं या सिलेंडरचा व्हॉल्यूम मिळेल, आणि तो व्हॉल्यूम काय असेल? ए इंटू dx असेल. तेच त्यांनी या ठिकाणी डायरेक्ट घेतलेलं आहे. बघा, आपला फॉर्म्युला इथपर्यंत आलाय, प्रेशर इंटू ए इंटू डीएक्स, आणि ए इंटू डीएक्स ला त्यांनी काय घेतले? डीव्ही घेतले. हे त्यांनी डायरेक्ट घेतले. हे बाजूला सोडवून बघा, इथं त्यांनी दिले बघा नंतर, ए इंटू डीएक्स इक्वल टू डीव्ही, दॅट इज इन्फायनाइटसिमल चेंज इन द व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. हेच जर समजा तुम्ही इनिशियल व्हॉल्यूम आणि फायनल व्हॉल्यूमच्या फॉर्मॅटमध्ये जर घेतलं याला, तर मग काय होणार? इफ व्ही आय अँड व्ही एफ are initial and final volume of the gas, then the work done in this process is W equal to. फॉर्म्युला तसाच घ्यायचा बऱ्यापैकी. फक्त ज्या वेळेला तुम्ही पूर्ण वर्कडन काढण्यासाठी जाताय त्यावेळेला मात्र तुम्हाला याचं इंटिग्रेशन घ्यावं लागतं. मॅथ्स मधली प्रोसेस आहे ती. हे जे तुम्ही तयार केलेलं आहे त्याला काय टाकायचं? इंटिग्रेशन. इंटिग्रेशनला इनिशियल व्हॅल्यू आणि फायनल व्हॅल्यू ही लागते, आणि या पूर्ण प्रोसेसमध्ये करावं लागणारं वर्क डन म्हणजे डब्ल्यू ती इथे येते. मग उजव्या बाजूला कोण आहे? इंटिग्रेशन ऑफ पी इंटू डी व्ही आहे. इथं सुद्धा लिमिट अप्लाय करायचं, व्ही आय टू व्ही एफ इथे. मग याच्यामधलं प्रेशर कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर घ्या. आता बघा इथून इकडं, हे प्रेशर तुम्ही जर कॉन्स्टंट बाहेर घेतलं तर इंटिग्रेशनच्या आतमध्ये शिल्लक राहते फक्त डीव्ही. डीव्ही डीव्हीचं इंटिग्रेशन इथं काही नाही आहे, म्हणजे 1 आहे. 1चं इंटिग्रेशन काय आहे? हे व्हेरिएबल डीव्ही आहे, त्यामुळे हे इंटिग्रेशन येतं व्ही आय टू व्ही एफ. हे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आहेत. ज्यांचं बी ग्रुप आहे त्यांनी जरा बघा कशा पद्धतीनं करता येते. त्याच्यानंतर पहिल्यांदा हे हायर लिमिट वापरायचं असतं याच्या ठिकाणी. मग पहिलं हायर लिमिट कोण आहे? व्ही एफ, ते पहिल्यांदा घ्या. मायनस लोअर लिमिट आहे व्ही आय. मग याच्यामध्ये तुम्ही फॉर्म्युला कुठला वापरला ते लक्षात ठेवा. इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू डीएक्स दॅट इज इक्वल टू एक्स. हा फॉर्म्युला इथं वापरावा लागतो. त्यामुळे मी 1 इंटू डी व्ही ज्या वेळेला आहे त्यावेळेला व्ही घेतलाय, आणि मग हा फॉर्म्युला येतो. त्यांनी डायरेक्ट दिले सगळं. त्यांनी असं कन्सिडरच केलेलं आहे की तुम्हाला हे सगळं माहिती आहे.
नेक्स्ट पॉइंट बघा, एक्सप्रेशन फॉर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. याचा जो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स आहे त्याच्यासाठी हे एक्सप्रेशन आहे. याचं एक्सप्लेन करण्यासाठी इथे एक डायग्राम घेतलेली आहे. याच्यामध्ये काय केलेलं आहे, इथं सिस्टम दाखवलेली आहे. हे सराउंडिंग हा पिस्टन आहे, इथं हा सिलेंडर, त्याच्यामध्ये हा इथं गॅस घेतलेला आहे. तो गॅस म्हणजे सिस्टम कन्सिडर करतात. आता याला काय केलेलं आहे, याला हीट एनर्जी दिलेली आहे क्यू, दाखवले या पद्धतीने तुम्ही दाखवा. आपण इथं खाली बर्नर वगैरे पण दाखवू शकता. एवढी हीट एनर्जी त्याला दिली. हीट एनर्जी दिली की तो गॅस एक्सपांड होणार. गॅस एक्सपांड झाला की हा पिस्टन वरती ढकलला जाणार आणि तो इथे येतोय. म्हणजे आणि त्याशिवाय त्याचं आणखीन काय होणार, टेम्परेचर वाढणार, कारण त्याला हीट एनर्जी दिली आहे. टेम्परेचर वाढलं की इंटरनल एनर्जी वाढते. त्यामुळे इथं दोन गोष्टी घडतात. जी काही तुम्ही हीट एनर्जी त्याला देताय त्यानं याची इंटरनल एनर्जी वाढते, त्याचं टेम्परेचर वाढतं, शिवाय हा पिस्टन वरती ढकलण्यासाठी करावं लागणारं वर्कडन पण आहे. म्हणजे त्याला सप्लाय केलेली हीट एनर्जी दोन कामासाठी खर्च होते. एक त्याची इंटरनल एनर्जी वाढवतं, दुसरं वर्कडन करतं. त्यामुळे इक्वेशन असं येते, क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. ही दिलेली हीट एनर्जी आहे, हे चेंज इन इंटरनल एनर्जी आहे आणि हे वर्कडन आहे. मग याच्यावरून चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू इक्वल टू पाहिजे असेल तर ते तुम्ही असं पण लिहू शकता, क्यू मायनस डब्ल्यू. दिस इज ऑल्सो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. हेच फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स आहे. जरा बघून घ्या, फार महत्वाचं इक्वेशन आहे. व्हेरी 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 इम्पॉर्टंट इक्वेशन. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे थर्मोडायनेमिक स्टेट व्हेरिएबल्स. प्रॉपर्टी ऑफ ए सिस्टम ऑर ए सिस्टम व्हेरिएबल. हे थर्मोडायनेमिक्समध्ये जी सिस्टम आपण कन्सिडर करतो, ज्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे, ती सिस्टम डिफाईन करणं गरजेचं असतं. आणि ती सिस्टम डिफाईन करण्यासाठी काही व्हेरिएबल्स सांगितले जातात. हे व्हेरिएबल्स त्या सिस्टमच्या एका पर्टिक्युलर स्टेटशी रिलेटेड असतात, म्हणून त्यांना पूर्ण नाव त्यांचं थर्मोडायनेमिक स्टेट व्हेरिएबल्स असं म्हणतात. ते काय बघूया, थर्मोडायनेमिक स्टेट व्हेरिएबल्स म्हणा किंवा सिस्टमच्या प्रॉपर्टीज म्हणा, काही म्हटलं तरी चालेल. इट इज एनी मेजरेबल प्रॉपर्टी ऑफ ए सिस्टम व्हेन इट इज इन इक्विलिब्रियम. सिस्टम ज्या वेळेला इक्विलिब्रियम मध्ये असेल, स्टेबल असेल, त्यावेळेला त्याच्या मेजर करण्यासारख्या प्रॉपर्टीज ह्या सगळ्या थर्मोडायनेमिक स्टेट व्हेरिएबल मध्ये येतात. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ स्टेट व्हेरिएबल ऑर मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल ऑफ अ सिस्टम. मायक्रो म्हणजे सूक्ष्म, मॅक्रो म्हणजे प्रमाणानं जास्त असलेलं, म्हणजे जे मायक्रो नाही ते मॅक्रो. तेव्हा ही नावं त्यांना दिलेली आहेत. मग याच्यामध्ये कोण कोण येतं, बऱ्याच गोष्टी आहेत. प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, डेन्सिटी, मास etc. of a system are some of the variables that are used to describe a system. एखादी सिस्टम डिफाईन करण्यासाठी या सगळ्यांचा वापर होतो. आपल्याला हळूहळू इकडं जायचं आहे. हे तुमचं स्टँडर्ड आयडियल गॅस इक्वेशन जे आहे तिकडं जायचं आहे आपल्याला. मग त्या दृष्टीनं हळूहळू काय इथं सगळं प्रिपरेशन सुरू आहे. आता हे जे काही व्हेरिएबल्स सांगितलेले आहेत त्यांचे परत त्यांनी दोन टाइप्स केले, इंटेन्सिव्ह अँड एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. असे दोन प्रकार त्याचे केलेले आहेत. मग इंटेन्सिव्ह कुणाला म्हणायचं, व्हेरिएबल्स डू नॉट डिपेंड ऑन द साइज ऑफ द सिस्टम. सो इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स दे आर इंडिपेंडंट ऑफ द साइज ऑफ द सिस्टम. सिस्टमच्या साईजवरती अवलंबून राहत नाही. तुम्ही त्याची किती क्वांटिटी घेतलेली आहे त्याच्यावरती ते डिपेंडंट नसतं. एक एक्झाम्पल बघू आपण, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तुम्ही जर वॉटर
1 ड्रॉप वॉटर घेतलं त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि 1 लिटर वॉटर घेतलं त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेमच असतो. मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, वॉटरच कन्सिडर करूया. सिंगल ड्रॉप ऑफ वॉटर त्याचा बॉइलिंग पॉइंट आणि पूर्ण 1 लिटर ऑफ वॉटर त्याचा बॉइलिंग पॉइंट हा सेमच असतो. टेम्परेचर, प्रेशर, सरफेस टेन्शन, विस्कॉसिटी, स्पेसिफिक हीट एटसेट्रा, हे सगळे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज मध्ये, इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स मध्ये. त्यानंतर आहे एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स, दोज डिपेंड ऑन द साईज ऑफ द सिस्टम. तुम्ही जी सिस्टम कन्सिडर करताय त्याचा साईज किती आहे, काय आहे, त्याच्यावरती ते अवलंबून राहतं. म्हणजेच तुम्ही किती अमाऊंट ऑफ गॅस घेतलेला आहे त्याच्यावरती या प्रॉपर्टीज डिपेंडंट असतात. फॉर एक्झाम्पल मास, तुम्ही जर कमी गॅस घेतला मास कमी राहणार, जास्त गॅस घेतला मास जास्त असणार. व्हॉल्यूमची पण तीच कंडिशन. इंटरनल एनर्जी, हीट कॅपॅसिटी, नंबर ऑफ मोल्स एटसेट्रा, all these are extensive properties or extensive variables. त्याच्या पुढे थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम. बघा आता थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम कशाला म्हणतात. ए सिस्टम इज इन थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम इफ द फॉलोइंग 3 कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम आर सॅटिस्फाईड सायमल्टेनियसली. एकाच वेळी 3 प्रकारचं इक्विलिब्रियम त्याला मिळालं पाहिजे. कुठले कुठले आहेत बघा. मेकॅनिकल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम आणि थर्मल इक्विलिब्रियम. या 3 प्रकारचं इक्विलिब्रियम जर त्याच्याकडे असेल तर त्याला थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम असं म्हणतात. त्यातलं पहिलं मेकॅनिकल इक्विलिब्रियम. देर आर नो अनबॅलन्स्ड फोर्सेस विदिन सिस्टम अँड बिटवीन सिस्टम अँड इट्स सराउंडिंग. सिस्टमच्या आतमध्ये, विदिन सिस्टम म्हटले, कुठलेही अनबॅलन्स्ड फोर्सेस नको. सिस्टम आणि सराउंडिंग यांच्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचे अनबॅलन्स्ड फोर्सेस नकोत. Also, pressure throughout system and between system and its surrounding is same. सिस्टमच्या आत पूर्ण प्रेशर कॉन्स्टंट पाहिजे. सिस्टम आणि सराउंडिंग यांच्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा प्रेशर डिफरन्स नको, प्रेशर सेम असलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे केमिकल इक्विलिब्रियम. देर आर नो केमिकल रिएक्शन्स गोइंग ऑन विदिन द सिस्टम. सिस्टमच्या आत कुठल्याही प्रकारच्या केमिकल रिएक्शन्स होता कामा नयेत. देर इज नो ट्रान्सफर ऑफ मॅटर फ्रॉम वन पार्ट ऑफ सिस्टम टू अदर ड्यू टू डिफ्युजन. सिस्टमच्या एका भागामधून दुसऱ्या भागामध्ये कुठल्याही प्रकारे मॅटरचं ट्रान्सफर होता कामा नये. त्यांनी प्रोसेसचं पण नाव सांगितले, डिफ्युजन. डिफ्युजन हे मोस्टली गॅसेसच्या बाबतीत आहे. तर तिथं कुठल्याही प्रकारे गॅसेस डिफ्यूज एकमेकांमध्ये मिक्सिंग वगैरे होता कामा नये. त्यामुळे केमिकल रिएक्शन सुद्धा घडू शकतात, केमिकल कंपोजिशन बदलू शकतं. इट्स केमिकल कंपोजिशन इज सेम थ्रू आउट अँड डज नॉट चेंज विथ टाइम. हे केमिकल कंपोजिशन सेम राहिलं पाहिजे, कुठल्याही प्रकारच्या केमिकल रिएक्शन्स नकोत. असं असेल तर ती सिस्टम केमिकल इक्विलिब्रियम मध्ये आहे असं कन्सिडर करू शकतात. त्याच्यानंतर आहे थर्मल इक्विलिब्रियम, म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार. टेम्परेचर ऑफ सिस्टम इज युनिफॉर्म थ्रू आउट अँड डज नॉट चेंज विथ टाइम. त्यामुळे पहिला प्रकार होता मेकॅनिकल इक्विलिब्रियम, दुसरा प्रकार केमिकल इक्विलिब्रियम आणि तिसरा प्रकार थर्मल इक्विलिब्रियम. आणि हे सगळे एकाच वेळेला जर असतील तर त्याला म्हणतात थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. नेक्स्ट पॉइंट, thermodynamic state variables and equation of state. A system which is not in equilibrium cannot be described in terms of the state variables. म्हणजेच हे थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल्स डिफाईन करण्यासाठी ती सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये पाहिजे, म्हणजे स्टेबल पाहिजे, तरच त्याच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज
आपण डिफाईन करू शकतो, मेजर करू शकतो. थर्मोडायनेमिक स्टेट व्हेरिएबल्स डिस्क्राईब इक्विलिब्रियम स्टेट्स ऑफ ए सिस्टम. हे जे काय आपण थर्मोडायनेमिक स्टेट व्हेरिएबल सांगतोय, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स, हे काय करतात, ती सिस्टम एका इक्विलिब्रियम स्टेट मध्ये असते. त्या स्टेटला डिफाईन करण्याचं काम हे थर्मोडायनेमिक स्टेट व्हेरिएबल्स करतात. आणि एक डायग्राम दिलेली आहे, पीव्ही डायग्राम, प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम, ही पुढे पण येईल आणखी. The pressure volume curve for a constant temperature is called an isotherm. PV डायग्राम ही कॉन्स्टंट टेम्परेचरला तयार केली जाते, त्यालाच आयसोथर्म प्रोसेस, आयसोथर्मल प्रोसेस असते, म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं. मग त्याच्यामध्ये प्रेशर आणि व्हॉल्यूम मध्ये चेंजेस होऊ शकतात, त्या पद्धतीनं काढून दिलेली ही डायग्राम आहे. एरिया अंडर द कर्व पीव्ही डायग्राम गिव्ज वर्क डन. याच्या खाली जो एरिया असेल हा एवढा, हा तुम्हाला काय देईल, या प्रोसेसमध्ये होणारं वर्क डन देईल. त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे जो आपण मगाशी बघितलेला आहे, त्याचं इंटिग्रेशन घ्यावं लागतं, मग ते तुम्हाला व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळेल. आणि हे लक्षात ठेवा, या कर्वच्या खाली जो काही एरिया येतो इथून इथपर्यंत, हा शेडेड पार्ट जो दाखवलेला आहे तो, त्याचा एरिया म्हणजेच तिथलं वर्क डन असते. धिस इंटिग्रल रिप्रेझेंट्स वर्क डन इन चेंजिंग व्हॉल्यूम ऑफ गॅस. हा व्हॉल्यूम चेंज होत असताना केलं जाणारं वर्क डन त्या ठिकाणी दिसते. एरिया अंडर प्रेशर व्हॉल्यूम कर्व ऑल्सो रिप्रेझेंट्स वर्क डन इन दिस प्रोसेस. या प्रोसेसमध्ये होणारं ते वर्क डन पण आहे. हे वर्क डन या फॉर्म्युल्याने मिळतं. आपण फॉर्म्युला पण मगाशी बघितलंय. समजा जर व्हॉल्यूमच कॉन्स्टंट ठेवला, म्हणजे व्हॉल्यूम बदलणारच नाही, इनिशियल व्हॉल्यूम आणि फायनल व्हॉल्यूम हे सेम होतील. हे जर इनिशियल आणि फायनल व्हॉल्यूम जर सेम झाले तर यांची वजाबाकी 0 होणार. 0 इंटू एनिथिंग, वर्क डन विल बी 0. त्यामुळे हे लक्षात ठेवा, व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर वर्क डन 0 आहे. पुढे लागेल आपल्याला एक दोन ठिकाणी अजून. याच थर्मोडायनेमिक प्रोसेसमध्ये काही सिस्टम्स या नावाने ओळखल्या जातात, क्वासी स्टॅटिक सिस्टम्स. द प्रोसेसेस इन विच changes in the state variables of a system occur infinitesimally slowly. हे लक्षात ठेवा. अशा काही प्रोसेसेस आहेत की ज्यांच्यामध्ये स्टेट व्हेरिएबल्स मधले जे काही चेंजेस आहेत ते अतिशय स्लोली घडतात. इनफायनाइटसिमली म्हणजे इनफायनाइटली स्मॉल, ते सुद्धा अतिशय स्लो चेंजेस होतात. त्यांना क्वासी स्टॅटिक सिस्टम असं म्हणतात. यांनाच नंतर आपण रिव्हर्सिबल प्रोसेस या नावानं यांचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहे. रिव्हर्सिबल प्रोसेस. त्याच्या पुढचा पॉइंट बघा, वर्क डन ड्युरिंग ए थर्मोडायनेमिक प्रोसेस. द वर्क डन बाय ए सिस्टम डिपेंड्स नॉट ओनली ऑन initial and final states but also on the paths along which the change take place. Important. आपण वर्कडनचा फॉर्म्युला मगाशी काय लिहिलेला होता, असा लिहिलेला होता. मग याच्यामध्ये प्रेशर येतं, फायनल व्हॉल्यूम, इनिशियल व्हॉल्यूम येतं. तर यांनी वाक्य काय सांगितले की नुसतं एवढ्याच गोष्टींवरती ते अवलंबून राहत नाही, बट ऑल्सो ऑन द पाथ्स along which the change take place. तुम्ही तो बदल म्हणजे हा इनिशियल टू फायनल व्हॉल्यूम, हा बदल तुम्ही नेमका कसा घडवून आणताय त्याच्यावरती सुद्धा हे वर्कडन अवलंबून असतं. बघूया एक 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 गोष्टी उलगडत जातील, त्या बघत चला. त्याच्या पुढचा पॉइंट आहे हीट ऍडेड ड्युरिंग ए थर्मोडायनेमिक प्रोसेस. आता हे कसं केलंय, हे त्यांनी इतकी मोठी मोठी उदाहरणं दिलेली आहेत पुस्तकामध्ये. हे सगळं
समजेपर्यंत बराचसा वेळ जातो त्याच्यामध्ये आणि बऱ्याचशा गोष्टी भरपूर त्याने एक्सप्लेनेशन वगैरे दिलेलं आहे. आपण काय केलेलं आहे त्याच्यातलं जे इम्पॉर्टंट आहे तेवढंच एक्स्ट्रॅक्ट करून आपण या ठिकाणी नोट्समध्ये दिलेलं आहे. सो ए कॉमन एक्झाम्पल ऑफ फ्री एक्सपान्शन हे एक लक्षात ठेवा. फ्री एक्सपान्शनचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे ॲब्रप्ट पंक्चरिंग ऑफ अन इनफ्लेटेड बलून ऑर ए टायर. जर एखादा फुगा फुटला किंवा एखादं टायर फुटलं तर ते कसलं एक्झाम्पल कन्सिडर करायचं आहे? फ्री एक्सपान्शनचं एक्झाम्पल कन्सिडर करायचं. एक त्यानंतर हीट ट्रान्सफर्ड टू ए सिस्टम ऑल्सो डिपेंड्स ऑन द पाथ. मगाशी आणखीन काय बघितलं होतं आपण? वर्क डन बघितलं होतं. वर्क डन ऑल्सो डिपेंड्स अपॉन द पाथ फॉलोड अँड हीट ट्रान्सफर्ड ऑल्सो डिपेंड्स ऑन द पाथ फॉलोड. हे लक्षात ठेवा. वर्क डन आणि हीट हे नुसते इनिशियल आणि फायनल स्टेट वरती अवलंबून नसतात. तर इनिशियल स्टेट कडून फायनल स्टेट कडे जाण्यासाठी तुम्ही जो पाथ फॉलो करता त्याच्यावरती पण ते अवलंबून असतं. याचे अजून काही डिटेल्स नंतर तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये पण होतील. या प्रकरणात तर आहेतच, पण याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं काही गोष्टी केमिस्ट्रीमध्ये पण एक्सप्लेन केलेल्या आहेत. पुढचा पॉइंट बघा, क्लासिफिकेशन ऑफ थर्मोडायनेमिक प्रोसेसेस. आता थर्मोडायनेमिक प्रोसेसेस ज्या वेगवेगळ्या आहेत त्याचं क्लासिफिकेशन बघू. फर्स्ट आहे रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेसेस. त्याच्यामध्ये काय म्हटले बघा, एनी टू ऑब्जेक्ट्स ॲट डिफरंट टेम्परेचर्स रिचिंग थर्मल इक्विलिब्रियम इज अन इरिव्हर्सिबल प्रोसेस. दोन ऑब्जेक्ट्स आहेत, दोघांची टेम्परेचर्स वेगवेगळी आहेत. असं जर तुम्ही त्यांना एकत्र ठेवलं तर थोड्या वेळानंतर दोघांचेही टेम्परेचर सेम होतं. मग त्याच्यात कसं घडतं, ज्याचं टेम्परेचर हायर आहे तो एनर्जी बाहेर टाकतो, ज्याचं टेम्परेचर कमी आहे साधारण तो ऍब्सॉर्ब करतो, ती हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करतो. आणि हे असं कुठंपर्यंत चालतं, जोपर्यंत दोघांचं टेम्परेचर सेम होत नाही. आता परत जर त्यांना असं सांगितलं की परत पहिल्यासारखं त्यांची टेम्परेचर होऊ देत तर ते शक्य नाहीये. म्हणजे ही प्रोसेस रिव्हर्स होऊ शकत नाही. याचा अर्थ ही इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. सच प्रोसेसेस डू नॉट रिस्टोर इनिशियल स्टेट ऑफ सिस्टम. म्हणजे त्यांची इनिशियल स्टेट परत मिळवणं शक्य नाही. ए थर्मोडायनेमिक प्रोसेस ऑर चेंज कॅन बी अ रिव्हर्सिबल प्रोसेस or it can be an irreversible process. थर्मोडायनेमिक प्रोसेस ही रिव्हर्सिबल पण असू शकते, इरिव्हर्सिबल पण असू शकते. A reversible process is a change that can be retraced in reverse or opposite direction. रिव्हर्सिबल प्रोसेस कशी असते, ती अपोजिट डिरेक्शन मध्ये तुम्ही रिट्रेस करू शकता. फॉर एक्झाम्पल इथं दाखवलेलं आहे बघा डायग्राम मध्ये. तुम्ही पॉइंट ए पासून तुम्ही इकडं खाली बी ला आलेला आहात या ठिकाणी. आता परत रिटर्न जायचं आहे, इकडून इकडे यायचं परत रिटर्न. म्हणजे तुम्ही वरून खाली येताना काय करताय, तुम्ही व्हॉल्यूम इन्क्रीज करताय म्हणजे प्रेशर डिक्रीज करताय. आणि खालून वरती जाताना तर समजा मी इथं पॉइंट बी लिहिला, बी कडून ए कडे जाताना तुम्ही व्हॉल्यूम डिक्रीज करताय म्हणजे प्रेशर वाढवताय. इथं असे बाण पण दाखवलेत बघा, इकडून इकडे खाली एक आलेला बाण दाखवलाय, वरती जाणारा पण बाण दाखवलेला आहे. मग हे ए कडून बी कडे तुम्ही आलात तर रिट्रेस म्हणजे बी कडून ए कडे, इथं शब्द आहे बघा. द पाथ ऑफ ए रिव्हर्सिबल थर्मोडायनेमिक प्रोसेस. हा रिव्हर्सिबल थर्मोडायनेमिक प्रोसेसचा जो काही पाथ आहे तो फॉरवर्ड आणि रिव्हर्स डिरेक्शन मध्ये सेम असतो. It is the same in forward and reverse direction. Figure A shows path of a reversible thermodynamic process. Such changes are very slow. हे लक्षात ठेवा. म्हणजे मगाशी आपण quasi-static असा शब्द बघितला होता. हे आहे. And there is
नो लॉस ऑफ एनी एनर्जी इन धिस प्रोसेस. हे चेंजेस व्हेरी स्लो असतात, शिवाय यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे एनर्जी लॉसेस होत नाहीत. आणि आणखीन एक, दीज रिव्हर्सिबल प्रोसेस आर आयडियल प्रोसेसेस. याचा अर्थ प्रॅक्टिकली हे शक्य नाही आहेत. दीज आर आयडियल, म्हणजे प्रॅक्टिकली ज्या प्रोसेसेस असतात त्या इरिव्हर्सिबल प्रोसेसेस असतात. आणि ह्या ज्या रिव्हर्सिबल प्रोसेस आहेत त्या पर्टिक्युलरली तुम्हाला अरेंज कराव्या लागतील आणि मग त्या रिव्हर्सिबली काम करू शकतात. नेक्स्ट पॉइंट बघा, ॲझम्पशन्स फॉर थर्मोडायनेमिक प्रोसेसेस. काय काय ॲझम्पशन्स आहेत बघा. रिव्हर्सिबल थर्मोडायनेमिक प्रोसेसेस आर रिव्हर्सिबल. नाव काय आहे त्या थर्मोडायनेमिक प्रोसेसचं? रिव्हर्सिबल आहे. त्या रिव्हर्सिबल असतात. दॅट इज दे आर क्वासी-स्टॅटिक इन नेचर. त्यांचं दुसरं नाव आहे क्वासी-स्टॅटिक. दॅट इज दे आर एक्स्ट्रीमली स्लो. अतिशय स्लोली या प्रोसेसेस घडतात. द सिस्टम इज अन आयडियल गॅस enclosed in a cylinder with movable, frictionless and massless piston. जी सिस्टम कन्सिडर केलेली आहे ती एका सिलेंडर मध्ये आयडियल गॅस घेतलेला आहे असं कन्सिडर केलंय. त्याचा जो पिस्टन आहे तो मुव्हेबल, फ्रिक्शनलेस आणि मासलेस आहे. द आयडियल गॅस इक्वेशन इज ऍप्लिकेबल टू द सिस्टम. आयडियल गॅस इक्वेशन म्हणजेच कोण? पीव्ही इक्वल टू एनआरटी. हे जे इक्वेशन आहे तेच इक्वेशन आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. नेक्स्ट पॉइंट बघा, आयसोथर्मल प्रोसेस. पुढचा प्रकार थर्मोडायनेमिक प्रोसेसेस मधला आयसोथर्मल. याचा अर्थ टेम्परेचर रिमेनिंग कॉन्स्टंट. ए प्रोसेस इन विच चेंजेस इन प्रेशर अँड व्हॉल्यूम टेक प्लेस at constant temperature is called an isothermal process or isothermal change. अशी प्रोसेस की जिथं प्रेशर आणि व्हॉल्यूम चेंज होतील पण टेम्परेचर कॉन्स्टंट राहील. मग टेम्परेचर जर कॉन्स्टंट राहिलं तर चेंज इन टेम्परेचर इक्वल टू 0 येणार. डेल्टा टी इक्वल टू 0. फॉर एक्झाम्पल मेल्टिंग ऑफ आईस. त्यानंतर काय काय पॉइंट सांगितलेत बघा. फॉर अन आयसोथर्मल प्रोसेस क्यू अँड डब्ल्यू आर नॉट 0. आयसोथर्मल प्रोसेस मध्ये हीट एनर्जी 0 नसते. म्हणजे त्याला काहीतरी हीट एनर्जी द्यावी लागेल, त्याच्यातून हीट एनर्जी बाहेर पण पडेल. वर्कडन सुद्धा 0 नसतं. क्यू नॉट इक्वल टू 0. वर्कडन नॉट इक्वल टू 0. टोटल अमाऊंट ऑफ हीट ऑफ द सिस्टम डज नॉट रिमेन कॉन्स्टंट. सिस्टमची टोटल अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ती सुद्धा कॉन्स्टंट राहत नाही. या गोष्टी लक्षात ठेवा, फार महत्वाच्या गोष्टी आहेत. थर्मोडायनेमिक्स ऑफ आयसोथर्मल प्रोसेस. आता या आयसोथर्मल प्रोसेस साठी त्यांनी काही बाकीच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ते बघूया. द टेम्परेचर ऑफ सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट इन आयसोथर्मल चेंज. आताच आपण डेफिनेशन सांगितली. आयसोथर्मल चेंज मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं आणि ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर आणि व्हॉल्यूम इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. त्यामुळं पी इंटू व्ही इक्वल टू काय येणार? कॉन्स्टंट येणार. तेच इथे घेतलं. आणि पी व्ही इक्वल टू कॉन्स्टंट याचा अर्थ हा बॉइल्स लॉ आहे. मग इनिशियल व्हॅल्यूज पी आय व्ही आय, फायनल व्हॅल्यूज पी एफ व्ही एफ असते. तर आयसोथर्मल चेंज मध्ये हा प्रोडक्ट नेहमी कॉन्स्टंट असेल. सिंपल सिंपल गोष्टी आहेत, काही विशेष नाही आहे जास्त त्याच्यात. सो कन्सिडर an isothermal expansion of ideal gas. Vi is its initial volume and the final volume is Vf. Work done in an infinitesimally small isothermal expansion is given by. तर या प्रोसेस मध्ये करावं लागणारं इन्फायनाइटसिमल वर्क डन ते एवढं असेल. dw इक्वल टू पी इंटू डीव्ही. ते आपण याच्या आधी पण बघितलेलं आहे. त्याच्या पुढे
मग टोटल वर्कडन किती असेल, तर टोटल वर्कडन काढण्यासाठी तुम्हाला याचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल. मग याच्यामध्ये परत काय केले बघा तिने, पीव्ही इक्वल टू एनआरटी हे इक्वेशन घेतले. मग याच्यावरून पी इक्वल टू ते काय येणार, ते येणार एन आर टी डिव्हायडेड बाय व्ही येणार, आणि ही व्हॅल्यू इथं वापरा. त्यामुळे इक्वेशन हे असेल. हे एवढाच पार्ट आपण जरा इथं सोडूया सेपरेट. सो धिस वर्क डन इक्वल टू इंटिग्रेशन व्ही आय टू व्ही एफ, आणि इथं काय होतं पहिल्यांदा पी इंटू डी व्ही होतं. त्या पी च्या ठिकाणी मांडून बघा बरं का, नुसतं वाचू नका. नुसतं वाचून काही लक्षात राहणार नाही. ज्यांचा बी ग्रुप आहे त्यांनी तर जास्त लिहावं लागेल, आणखी आहे हे जास्त वेळा प्रॅक्टिस करावं लागेल. लिहायचंही एवढंच, प्रॅक्टिस जास्त करावं लागेल. मग आता याच्यामध्ये व्हेरिएबल हित आहे बघा, डी बरोबर जो कोण असतो तो व्हेरिएबल. कोण आहे व्हेरिएबल? व्हॉल्यूम व्ही. मग या व्हीला तेवढं इंटिग्रेशनच्या आत ठेवायचं, बाकी सगळ्यांना इंटिग्रेशनच्या बाहेर पाठवा. असेल 1/v इंटू डी व्ही असेल. 1/v इंटू डी व्ही इंटिग्रेशन मध्ये 1/x चं इंटिग्रेशन लॉग एक्स येते, तसं इथं याचं इंटिग्रेशन येणार लॉग व्ही. इथं व्हॅल्यू जाणार व्ही आय टू व्ही एफ. ज्यावेळेला बेस लिहिलेला नसतो त्यावेळेला तो बेस ई असतो, आणि बेस ई असेल तर त्याला नॅचरल लोगॅरिथम असं म्हणतात. मग नॅचरल लोगॅरिथमची टर्म अशी सुद्धा लिहितात, एल एन आणि व्ही, म्हणजेच ते नॅचरल लोगॅरिथम आहे. बघा इथे दिलेला आहे एल एन. आता ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत व्ही एफ आणि व्ही आय, त्या व्हॅल्यूज ह्याच्यामध्ये वापरायच्या असतात. आता ह्या स्टेप्स त्यांनी दिलेल्या नाही आहेत, ह्या स्टेप्स बघा कशा आहेत त्या. सो दिस इज इक्वल टू nRT into bracket log VF minus log VI. असेल, त्याचा बेस ई असतो. हे लॉग एम मायनस लॉग एन हा लोगॅरिथम मधला रूल आहे. लॉग एम मायनस लॉग एन असेल तर लॉग एम अपॉन एन लिहू शकताय. म्हणजे जर दोन लॉगच्या टर्म वजाबाकीमध्ये असतील तर एकदाच लॉग लिहा, हे असं लिहा व्ही एफ अपॉन व्ही आय या पद्धतीने. मग हे इक्वेशन जे आपण आता इथं व्हेरीफाय केलंय ते त्यांनी इथं दिलेलं आहे या ठिकाणी. तर हा फॉर्म्युला असा डायरेक्ट वापरण्यामध्ये मात्र प्रॉब्लेम क्रिएट होतो. काय प्रॉब्लेम क्रिएट होतो? कारण याचा बेस आहे लॉग टू द बेस ई आहे, आणि आपल्याला जे लॉग टेबल वापरायचं आहे त्याचा बेस आहे 10. त्यामुळं या लॉग टू द बेस ई चं कन्व्हर्शन लॉग टू द बेस 10 असं करणं खूप गरजेचं आहे. ते करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ही जी पूर्ण टर्म आहे याला फक्त 2.303 यानं मल्टिप्लाय करा. मग या लॉग ई चं कन्व्हर्शन लॉग टू द बेस 10 मध्ये होईल. बाकी सगळा फॉर्म्युला ऍज इट इज आहे. एक्स्ट्रा फक्त 2.303 येतं, हे लक्षात ठेवा. हे डेरिव्हेशन याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीनं केमिस्ट्रीमध्ये पण आहे, त्यावेळेला आणखीन आपण डिटेल्स बघू. इथं जे दिलेलं आहे सगळं वेगळ्या पद्धतीनं ते तेवढं व्यवस्थित कुठंतरी लिहून ठेवा, त्याचं प्रॅक्टिस करा. सायन्स हे प्रॅक्टिस करण्याची गोष्ट आहे. पहिल्यांदा प्रॉपरली अंडरस्टँड करा, नंतर ते लिहून बघा. डेरिव्हेशन्स फॉर्म्युले जिथं आहेत ते तुम्हाला लिहूनच करावं लागेल, त्याशिवाय ते तयार होत नाही. बघा पुढचं पॉईंट त्यातला काय आहे ते. फॉर अन आयडियल गॅस इट्स इंटरनल एनर्जी डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. हे सांगितले तुम्हाला, इंटरनल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू
temperature. Therefore, during an isothermal process, internal energy of an ideal gas remains constant. आयसोथर्मल आहे म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट. टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर इंटरनल एनर्जी पण कॉन्स्टंट राहील. त्यामुळे चेंज इन इंटरनल एनर्जी 0 असेल. बिकॉज इट्स टेम्परेचर इज कॉन्स्टंट, डेल्टा टी इक्वल टू 0. नाउ बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स इक्वेशन असं आहे, ज्या अर्थी इथं डेल्टा यू इक्वल टू 0 आहे, त्या अर्थी क्यू इक्वल टू काय होणार, क्यू इक्वल टू डब्ल्यू होणार. आणि डब्ल्यू वर्कडन हे एवढं आहे जे आता आपण बघितलं इथं या ठिकाणी फॉर्म्युला तयार केलेला आहे. याचा अर्थ जे काही हीट एनर्जी तुम्ही सप्लाय करताय ती सगळीच्या सगळी हीट एनर्जी फक्त आणि फक्त वर्कडन करण्यासाठी वापरली जाईल. दस हीट ट्रान्सफर्ड टू गॅस is completely converted into work done, that is for expansion of the gas. इथं जी काही तुम्ही हीट एनर्जी सिस्टमला सप्लाय कराल ती सगळी वर्क डन घडवून आणण्यासाठी वापरली जाईल. आता प्रत्येक प्रोसेस साठी तुम्हाला एक कर्व ड्रॉ करावा लागेल. इथं हा आयसोथर्म दाखवलेला आहे. हाच आयसोथर्म आपण मगाशी पण बघितलेला होता. तर तो या पद्धतीनं कर्व असतो हे लक्षात ठेवा. ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर, प्रेशर आणि व्हॉल्यूम मधलं रिलेशन P इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्ही, म्हणजेच P इंटू व्ही इक्वल टू कॉन्स्टंट. त्याचा हा आयसोथर्म आहे. डेल्टा टी 0 आहे त्यामुळे डेल्टा यू पण 0 असतं. नो चेंज इन इंटरनल एनर्जी, एनर्जी इज एक्सचेंज्ड विथ द एन्व्हायरमेंट. त्यामुळे जेवढी एनर्जी तुम्ही त्याला द्याल तेवढीच एनर्जी ते एन्व्हायरमेंटला देऊन टाकतं. हे लक्षात ठेवा. टेम्परेचर कॉन्स्टंट राहिलं पाहिजे ही महत्वाची कंडिशन आहे. क्यू इक्वल टू डब्ल्यू आता आपण बघितलं. क्यू इक्वल टू काय आहे, बेसिक इक्वेशन डेल्टा यू प्लस डब्ल्यू, पण डेल्टा यू 0 आहे त्यामुळे क्यू इक्वल टू डब्ल्यू येणार. आणि डब्ल्यूचा फॉर्म्युला आहे पी इंटू डेल्टा व्ही. System exchanges heat with its environment and is in thermal equilibrium with it throughout the change. म्हणजे सिस्टमला हीट एनर्जी मिळणार सराउंडिंग कडून आणि सराउंडिंग कडून सिस्टमला सुद्धा हीट एनर्जी दिली जाणार. समजा आपण वॉटर घेतलं, वॉटरचं टेम्परेचर 80 डिग्री सेंटीग्रेड कॉन्स्टंट ठेवायचंय. टेम्परेचर जर 80 डिग्री सेंटीग्रेड कॉन्स्टंट राहिलं तरच ती आयसोथर्मल प्रोसेस. मग 80 डिग्री सेंटीग्रेड ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे, त्याला हीट एनर्जी दिली पाहिजे. ते जेवढं हीट एनर्जी घेतं तेवढीच हीट एनर्जी त्यानं बाहेर पण टाकली पाहिजे. तर आणि तरच ते 80 डिग्री सेंटीग्रेड मेंटेन होईल. हे समजून घ्या व्यवस्थित, इम्पॉर्टंट पॉइंट.